पण शेवटची 2-3 मिनिटं राहिली दादा. चला तोपर्यंत अंतिम सामन्याची सुद्धा तयारी आपण बघतो या ठिकाणी झालेली आहे. या सामन्याचे नक्कीच पंच असतील आदरणीय महेंद्र भोर सर आणि उमेश केने सर. तर सर्वप्रथम या ठिकाणी हँड ब्लेंडर या वस्तूचं आपण बघतोय ड्रॉ ओपन केला जाईल. 12th मॅन पाठवा. 12th मॅन मक्तापूर फ्रेंड्स 11 मक्तापूर. अमोल बर्डे आपल्याला विनंती, आपण 12th मॅन पाठवायचं आहे, आपला सहकार्य करायचं आहे, अन्यथा आपल्याला आता 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. ओ दीदी इकडे आहे. हा शाबाश. अगदी किचनची वस्तू आहे, मग महिलांच्या हस्तेच पहिले टोकन काढलं जाईल. मग किचनची वस्तू किचन मध्ये जाईल. चौकार आहे चौकार. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल आपण बघतोय. बिमर या ठिकाणी बिमर मात्र घोषित केला गेला आणि त्यानंतर बघा एक सुंदर ताळमेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नो बॉल आणि 2 धावा. अर्थात यानंतरचा चेंडू फ्रीट मात्र असणार आहे. ही संधी असेल फलंदाजासाठी क्षितिज सोनवणे. फ्रीटचा इशारा दिला गेलाय. चला फ्रीट आहे आणि त्यानंतर आज चांगलं क्षेत्ररक्षण बघा. 2 धावा याही वेळेस आपण बघतोय चांगल्या वेगात पूर्ण केल्या गेलेल्या आहे. 15 धावा आहेत बघा धावफलकावर.
पर डॉट चेंडू आहे बघा यावेळेस. 16 धावा आहेत धावफलकावर. ओ हो यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. यू मिस आय हिट फलंदाज. चला षटक या ठिकाणी संपल्या गेलं. धावफलकावर 16 धावा आणि या ठिकाणी हा रेडी बर का, सगळ्यांनी तयार राहायचंय. हँड ब्लेंडर या वस्तूसाठी आपण चिठ्ठी काढतोय आणि कॅमेरामध्ये नक्कीच निलेश सर दाखवत आहेत. 108 कुपन नंबर 108 आहे का कोणाकडे? आहे. हो अभिनंदन. या ठिकाणी भाग्यवान विजेते आहेत. आयुष उघडे. आयुष उघडे. हा हा. तर या ठिकाणी आपण आयुष उघडे जे विजेते ठरलेले आहेत. अनिल भाऊ शिर्के यांच्या वतीनं आलेले पारितोषिक आहे आणि आदरणीय गणेशजी निमशे साहेब यांच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण या ठिकाणी करतोय. अभिनंदन उघडे परिवार. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. चला कुपन क्रमांक 2 पैठणीसाठी. तर मैदानात पैठणीसाठी कुपन काढला जातोय आणि उद्यापासून पैठणीचं फक्त महिलांना प्राधान्य दिलं जाईल, पुरुषांना प्राधान्य दिलं जाणार नाही. कुपन निघालेलं आहे 202. अगोदर 108 आता 202. 202 पैठणी विजेते 202. हा आणि या ठिकाणी जर 202 क्रमांकाचे चिठ्ठीदाते जर नसतील तर ही स्कीम संपून जाणार आहे. तेवीस धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. आमीनभाई गोलंदाज स्ट्राईकवर. सचिन खरपुडे. ओ सुंदर अप्रतिम. ओ हो हो हो. अरे फेकी सुद्धा चांगली होती बघा. बाल बाल बचावले मी म्हणेल. सायकल विजेत्याचा नंबर या ठिकाणी घोषित करतोय आपण. तीन अंकी नंबर आहे बघा. पहिला अंक आहे 1. दुसरा अंक आहे 7 आणि तिसरा अंक आहे 3.
173. प्रमोद रक्ताटे. 173 नंबर ज्यांचा असेल ते सायकल विजेते, त्यांनी यायचंय, आपली चिठ्ठी दाखवायची. सुरेख आणि शानदार. ओ हो, यावेळेस टायमिंग आणि जबरदस्त प्रहार. उचलून फेकलंय चेंडूला मैदानाच्या पलीकडे. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत तब्बल 38 धावा. 38 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फ्रेंड्स 11 मक्तापूर. तर आजची सायकल आपल्याला मिळालेले श्री साई सायकल मार्ट आदरणीय कैलास गायकवाड यांच्या वतीनं हे पारितोषिक आपल्याला आले होतं. त्यांचे देखील मनस्वी आभार. आणि त्यानंतर आपल्याला पैठणी साडी सौजन्य लाभलंय जी ए विखोना अर्थात दिनेश जी विखोना यांचे देखील विशेष आभार. आणि आदरणीय अनिल भाऊ शिर्के जगदंबा इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीनं आपल्याला ब्लेंडर हँड ब्लेंडर मिळालेलं आहे. त्यांचे देखील या ठिकाणी मनस्वी आभार. सर्व बक्षीस दाते यांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आणि सर्व विजेत्यांना विनंती आहे आपली चिठ्ठी घेऊन या ठिकाणी यायचं आहे. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि आपले पारितोषिक घेऊन जायची आहे. थोडीशी जागा होती यावेळेस. लोअर फुट चेंडू. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण बघा. अगदी 2 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. तीन चेंडू आणि धावफलकावर धावा 42. अक्षय जराड गोलंदाज आहे. तर पोपट स्ट्राईक एंडवर. हो, कमालीचं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघतोय. लेग बाईटचा इशारा सुद्धा आपण बघतोय मैदानाच्या आतून जो येताना आपल्याला बघायला मिळेल. अतिशय चांगला चेंडू.
चांगली फलंदाजी बघा आज क्षितेश सोनवणे यांची आपण बघितलेले आहे. मागील सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. काय चेंडू होता बघा, अगदी बंदिस्त केलंय. एक प्रेमाची बिडी आपण बघतोय फलंदाजाला घातली अक्षय जराड यांनी. डॉट चेंडून होणारी समाप्ती. 3 षटकानंतर धावफलकावर आहेत 44 धावा. 44 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुंदर अनावरण आपण बघितलं त्या ठिकाणी चषकांचं या ठिकाणी केलं गेलेलं आहे. अगदी जे दाखवलंय तेच लोकांसमोर आणलंय, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. एक प्रामाणिकता या स्पर्धेची आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये बघायला मिळालेली आहे. प्रमोद रक्ताडे यांचं अभिनंदन आहे. मोठा संघ आहे हा, अर्थात या संघातील काही खेळाडू मात्र बदललाय. आयकॉन आणि संघनायक मात्र बदललेला नाहीये. डॉक्टर गोरे साहेब यांच्या मालकी हक्काचा हा संघ, चॅम्पियन सुपर किंग नेवासा फाटा, तर फ्रेंड्स 11 मक्तापूर हा संघ आपण बघतोय. पुढे सरसावात खेचलेला एक बहानाट. एक दमदार आणि भनाट फटका आपण बघितलेला आहे. षटकार मात्र येतोय. धाव फलकावर 49 धावा आहे. क्षमस्व 49 धावा असतील बरं का धाव फलकावर. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि क्षेत्ररक्षक, वाव जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. सुंदर कामगिरी बघा क्षेत्ररक्षकाची. दोन धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि धाव फलकावर 51 धावा होतील. अर्ध शतकाच्या पार आपण जातोय. थोडासा फटका फसला होता आणि भाग्य सुद्धा या ठिकाणी नक्कीच पोपट खरपुडे यांच्या पाठीशी आहे. अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे पडलेला हा झेल एक सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. धाव फलकावर 52 धावा होताना बघायला मिळतील. तर क्षितिज सोनवणे यावेळेस स्ट्राईक एंडवर. एक चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळालं. एक चांगलं नियोजन आपण सालाबादाप्रमाणे ज्ञान प्रीमियर लीग 2025 बघतोय. एक सातत्यपूर्ण या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जात आहे. आणि अवांतरची घोषणा बघा यावेळेस महेंद्र सरांचा इशारा आपण बघतोय नक्कीच आला गेला आणि त्यानंतर एका धावेची मदत धाव फलकाला पुन्हा एकदा होताना बघायला मिळेल. मिड विकेट कडे खेळलेला फटका आहे तर सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेला जात आहेत. फिकी चांगली नव्हती. 2 धावा या ठिकाणी बघतोय आपण पूर्ण झाल्या. जॅकपॉट ओव्हर आहे का सर? हा हा राईट.
2 चेंडू शिल्लक आहे बघा आणि 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहे. जॅकपॉट ओव्हर आपण बघतोय. चला याही वेळेस चेंडू आकाशात मात्र आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. तर 14 धावा झाल्यात 5 चेंडूंमध्ये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. तर एक मोठा फटका बघा या ठिकाणी तुमच्या संघाला अधिकच्या 9 धावा देऊन जाईल. अधिकच्या 8 धावा देऊन जाईल. बरोबर. बॅटिश काढा घेतलेले बघा. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण करण्याचे प्रयत्न होत आहेत. चला 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 16 धावा या ठिकाणी बनवण्यात मात्र दोन्ही बॅटर्स यशस्वी ठरलेत. तर साहजिक आहे 8 धावांचा बोनस या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. सदुसष्ट धावा या ठिकाणी झालेल्या आहे. 67. 67 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघतोय. चला 20 मिनिटं झालेली आहेत बघा. ऐका ना, हे इकडचं फक्त स्टॉप करायला नाही म्हणजे काही असेल ना अंपायर्स बॉल. चला गोलंदाज येत आहेत साहिल सय्यद. तर बऱ्याच नवीन गोलंदाजांवर विश्वास ठेवला यावेळेस सीएसके संघानं. तरुण उत्कृष्ट खेळाडूंना खऱ्या अर्थाने या मोठ्या संघात संधी मात्र मिळालेली आहे. हे पोपटचे होते, क्षितिजचे होते. 67 धावा फळकावर आहेत. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. चला सिंगल या ठिकाणी पूर्ण केले गेले. त्यानंतर मात्र एक चांगली फिके आपण बघतोय. क्षितिज सोनवणे यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्या ठिकाणी प्रयत्न कमी पडलेत. प्रयत्न नक्कीच कमी पडलेत. आमीन भाई त्या ठिकाणी होत आहे झेल अर्थात सुटला. एक सिंगल खर्च झाली. 69 धावा फळकावर आहेत. तर क्षितिज सोनवणे 16 चेंडूंमध्ये आपण बघतोय 43 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. तर 9 चेंडूंमध्ये 15 धावा हे सचिन खरपुडे यांचं योगदान आहे. एक मोठी भागीदारी बघा. पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी अक्षय काळे याही वेळेस थ्रो चुकलेला आहे. 2 धाव्यांचे प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि 3 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण केल्यात. 3 धावेनं धावफलक पुढे सरकतंय. 72 धावा धावफलकावर आहेत. क्षितिज सोनवणे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. काय अर्धशतक आपल्याला आजच्या या शेवटच्या प्रहरामध्ये बघायला मिळणार का? चांगली फलंदाजी केलेली आज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र चेंडू आपण बघतोय डॉट असणार आहे. चांगला चेंडू. साहिल सय्यद एक नवीन गोलंदाज आपण बघतोय तालुक्यातील. बहात्तर धावा मात्र स्थिर आहेत.
योमेसा हिट, कमालीचा चेंडू, क्लीन बोर्ड, फलंदाज बाद. परंतु या ठिकाणी क्षितिज सोनवणे यांचं कौतुक केलं पाहिजे बघा, 43 धावांची ती वादळ केली. दोन बाद 72 धावा असतील. षटक क्रमांक 5 आपण बघतोय. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. तर 2 बाद 72 धावा आहेत. सगळ्यात मोठा धक्का खऱ्या अर्थानं क्षितिज सोनवणे यांच्या रूपामध्ये या ठिकाणी आपण बघतोय जो बसलेला आहे. आरिफ सर आलेत बघा, आरिफ पठाण सर. तर बॅटीचा किनारा घेत आपण बघतोय. चेंडू स्क्वेअर लेग कडे गेलाय. धावबादची संधी आहे, संधी आहे आणि संधी पूर्ण झालेली आहे. तर आरिफ सर यावेळेस मात्र धावबाद. प्रवीण चव्हाण आलेत. फनाट वेगानं सुरुवात झालेली या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये सचिन खरपुडे मात्र स्थिरावलेले फलंदाज आहे. 3 बाद 73 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर षटक क्रमांक 6 आणि शेवटचं षटक. ओहो, पुन्हा एकदा यावेळेस मंगेश मुसमाडे यांच्या माध्यमामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. सचिन खरपुडे देखील या ठिकाणी त्रिफळाचीत आणि बाद. कृष्णा रोडगे येत आहेत नवीन बॅटर. अगदी जे बॅटर्स येत आहेत ते तयारीने येत आहेत बघा, कारण शेवटचं षटक आहे, थांबायला वेळ नाही. आणि क्रिकेटचा नियम आहे, थकला तो संपला. तर कोणी थकणार नाहीये. सगळे धावा घेत आहेत, धावा घेण्याचे प्रयत्न आहेत. 74 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद असताना आपण बघतोय हो 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 खास चेंडू होता. दुसऱ्या धावेला जात आहेत कमालीच. चला आता बाद असतील बघा. हा अगदी त्या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजांचा इशारा देखील बाद आलाय.
12वा खेळाडू पाठवायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. 12वाही खेळाडू पाठवायचा लवकर आपण. तर 82 धावांचा पाठलाग या ठिकाणी आपण बघतोय सुरू झालेला आहे. अगदीच पहिल्या चेंडूवर सिंगल आपण बघतोय या ठिकाणी. अप्रतिम. डीजे कृष्ण हा चौकार आहेत बघा. चांगला चेंडू बघतोय आपण त्यानंतर मात्र येतोय. या अगोदरचा चेंडू जर बघितला तर चौकार त्या ठिकाणी नक्कीच होता. नवनाथ शेजूळ आपण बघतोय संघ नायक तर सौरभ वायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ही कमालीची गोलंदाजी आहे. अरुण ताकवले आपण बघतोय 4 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेला आहे. पॉवर प्ले ऑन असताना ही चांगली कामगिरी. मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 82 धावांचं लक्ष्य आहे. हे जखडून ठेवलंय अक्षरशः. जर बघितलं तर आपण डॉट चेंडूची हेड्रिक या ठिकाणी बघतोय. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 3 चेंडू निर्धाव मात्र आलेले आहे. तिन्ही वेळेत जर बघितलं तर चेंडू बॅटीवर आलेला नाहीये बघा. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्या ठिकाणी आपण बघतोय कृष्णा मतलेसर बाजार. कृष्णा मतलेसर बाजार. सुरेख लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे. तर पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय आणि पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 धावा धावफलकावर आणि विजयाचं समीकरण 30 चेंडू 77 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवर प्रवीण चव्हाण. फलंदाज अक्षय झराड अगदी वेळेवर मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. अर्थात ते नॉन स्ट्राईक एंडवर असतील, परंतु सौरभ वायकर
तर या संघातील सर्वात मोठी अनुभवी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयाचं समीकरण मी सांगितलंय, 30 चेंडू 77 धावांची गरज आहे. थोडंसं वेगवान गाडीत बसावं लागेल कारण आता धावांची गती वाढवावी लागणार आहे. पहिला चेंडू कट केला आहे आणि हो 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 यावेळेस बघा, चला बरेच प्रयत्न केल्यानंतर हा चेंडू रोखला गेलाय. तर 3 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. 3 धावेनं आपण पुढे जाऊ. 8 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. प्रवीण चव्हाण आपल्याला बघायला मिळतील. हो सुरेख चेंडू डॉट चेंडू पासून तुम्हाला दूर राहणं गरजेचं आहे. बघा, जर डॉट चेंडू तुमच्या जवळ जास्त राहिले तर धावांचा पाठलाग करताना मात्र तुम्हाला नक्कीच त्रास येणाऱ्या काळामध्ये होईल. एक धाव फलक हलतं ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बैठक फटक्याचा प्रयत्न. याही वेळेस चेंडू बॅटीवर मात्र आलेला नाही आहे. याही वेळेस डॉट चेंडू आपण बघतोय. आणि प्रवीण चव्हाण यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करताय तर तुम्हाला शॉट सिलेक्शन सुद्धा चांगलं करावं लागेल. एक उच्च दर्जाची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. गोलंदाजाच्या गुणवत्तेवर तुम्हाला आक्रमण करायचं आहे कारण मैदानाच्या आतमध्ये बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे. हा सामना रंगतदार होणार आहे. धावा जास्त बनवायच्या आहे. बॅटीची कडा आहे. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षणापासून मात्र दूर. 2 धाव्यांचे प्रयत्न आहे. पुन्हा एकदा ते 2 क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. 2 धाव्यांना धावफलक पुढे जाताना आपण बघू शकता. तर धावफलकावर डबल डिजिट 2 अंकी धावा 10 धावा आपल्याला बघायला मिळतील. येणारा काळ थोडासा अवघड असेल. 26 चेंडू आणि 72 धाव्यांची गरज. परंतु हे 2 बॅटर जोपर्यंत मैदानात आहे निकाल सांगणं अवघड आहे. ओहो यावेळेस लाफलेला आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं मैदानाच्या पलीकडे. षटकार. एक बाद 16 धावा आहेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस समोर खेळलाय. अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र पंचांचा निर्णय अगदी येतोय. दमदार षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा आहे. शेवटच्या 2 चेंडूंवर मात्र 2 गगनचुंबी षटकार. आणि त्या 2 षटकारांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजाला ऑक्सिजन देण्याचं काम, एक ऊर्जा देण्याचं काम केलंय. आणि काही वेळ जर बघितलं तर हा संघ आपण ICU मध्ये बघत होतो आणि अचानक अक्षय दराड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि हा संघ जनरल वॉर्डमध्ये आलेला आहे. थोडीशी परिस्थिती या ठिकाणी मात्र ठीकठाक बघायला मिळते. आघाडीचे गोलंदाज आपण अरुण ताकवले यांना बघतोय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यांनी दिल्या होत्या. परंतु यावेळेचं चित्र मात्र वेगळं असणार आहे. परिस्थिती वेगळी आहे. 24 चेंडू आणि 60 धाव्यांची गरज. तर ऑनलाईन गुणलेखनामध्ये थोडासा बदल आमच्याशी जोडले जात आहेत. मेजर पांडुरंग गजे त्यांचं देखील स्वागत आहे. 1 बाद 22 धावा आहेत आणि 24 चेंडू 60 धाव्यांची गरज. थांबा ओ गोलंदाज थांबा. अरुण ताकवले का? नाही, त्यांना गोलंदाजी नाही. लोकलला एकच. चला अजय इंगळे मला वाटतं जे नवीन गोलंदाज. अजय देखील मागील काही वर्षापासून आपण बघतोय
थोडेसे अनुभवी मात्र होत चाललेले. आणि कर्णधारांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का, दोन्ही कर्णधारांनी, अगदी ज्यांचा संघ आहे तो आणि ज्यांच्या विरोधामध्ये ते खेळतायत. ट्वेल्थ मॅन या ठिकाणी आलेले आहेत. चेंडू खास आहे, चांगला चेंडू आहे. खेळपट्टीचा उपयोग याही वेळेस आपण बघतोय. आणि या खेळपट्टीवर जर बघितलं तर गुणवान गोलंदाजांना साथ देणारी गोलपट्टी आहे. जर तुमच्याकडे व्हेरिएशन आहे, तुमच्याकडे अचूक टप्प्यांची कला आहे, तर तुम्ही या धावपट्टीवर नक्की यशस्वी होत आहेत. चेंडू चांगला येतो, पहिला चेंडू डॉट. यावेळेस कव्हर पॉईंटच्या दिशेने केलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रवीण चव्हाण आहे, तर चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघतोय. धावफलक 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवर 23 धावा आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू आणि 59 धाव्यांची गरज. विजयी लक्ष मोठं आहे बघा. हो, यावेळेस बैठक फटका मात्र यशस्वी होतोय. आणि आजच्या सत्रातील सर्वात उंच आणि सर्वात लांब एक मोठा गगनचुंबी षटकार. तर त्या ठिकाणी ज्यांनी चेंडू या ठिकाणी परतवलाय त्यांचे आम्ही मनस्वी आभारी आहोत. आमचे कमिटीचे सदस्य अहोरात्र कष्ट घेत आहेत, सीमेरेषेवर तैनात आहे. माने दादा आहेत त्या ठिकाणी, त्यांचे देखील आभार आहे. यावेळेस झेल अवघड आहे, प्रयत्न चांगले करतायत बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षक. 1 बाद 31 धावा आहेत धावफलकावर. तर या ठिकाणी कमिटी सदस्य आदरणीय डॉक्टर कुसळकर यांना त्यांच्या प्रेमाची पावती नक्कीच. हा प्रेम आणि काम अवांतरची गोष्ट नाही बघा. त्यावेळेस वाईटची 1 धावफलकावर आपण बघतोय मोजली जाईल. तर डॉक्टर कुसळकर यांना मेजर पांडुरंग गजे यांच्या वतीनं एक विशेष पारितोषिक जे या ठिकाणी जाहीर केलेलं नाही आहे, ते पारितोषिक मात्र डॉक्टर कुसळकर यांना दिलं जाईल मेजर पांडुरंग गजे यांच्या वतीनं. खूप मोठी संधी बघा यावेळेस. आणि हा सामना पकडलेला आहे बघा, हा नुसता झेल नाही आहे. फ्रेंड्स 11 मक्तापूर संघानं थोडीशी पकड निर्माण केलेली या सामन्यावर, कारण यावेळेस प्राइजलेस विकेट, एक अमूल्य धक्का या ठिकाणी दिला गेलाय. कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय अक्षय जराड यावेळेस बाद झालेले आहेत. बघूया. इम्पॅक्ट अगदी वैभव वराळे. थांबा 1-2 मिनिटं.
इम्पॅक्ट नाही आपल्याकडे. सवय सर आहेत. प्लेइंग 11 मधला आहे ना. थांब थांब एक तीन 11तला एक आत्ता ज्यांनी या ठिकाणी फिल्डिंग केली. नाही नाही त्यांना खेळता येणार नाही. इम्पॅक्ट नाहीये. त्यांना खेळता येणार नाही. त्यांना बाहेर जावं लागेल. इम्पॅक्ट नाहीये बरं का सर आपल्याकडे. ठीक आहे ठीक आहे. हा तुम्हाला माहित नव्हतं, काय अडचण नाही. 19 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. ऋषी धुमाळ आलेत. चला यावेळेस मात्र प्रेक्षकांनी संधीचा फायदा उचललाय. अशोकराव गोलंदाजी अजय गोलंदाजी कंटिन्यू ठेवा, काय अडचण नाही. यानंतर काय अडचण नाही. चला ऋषी यांच्या बॅटेतून मात्र येतोय अप्रतिम लाजवाब षटकार. धावा होत आहेत 38 धाव फलकावर आणि 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू 44 धावा. जगपटावर महत्वाची आता ती टिकली तर काम. चला टाइमर टाकलेला आहे बरं का. आणि मी तुम्हाला अजून एक सूचना नक्की देईल बरं का. जो टायमरचा नियम आहे, ज्या ठिकाणी सेकंद या ठिकाणी कंप्लीट होतील, ते मिनिटं कंप्लीट होतील, त्या मिनिटाला क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलं जाईल बरं का. असा नियम या ठिकाणी या स्पर्धेचा आहे. त्यामुळे षटक सुरू आहे किंवा षटक संपलेलं आहे असे कोणतीही वाच्यता चालणार नाही. ज्यावेळेस तुमचे 32 मिनिटं संपणार आहेत तर त्यावेळेस आपला एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. अमोल कनगरे गोलंदाजी मार्कवर आणि 2 क्षेत्ररक्षक. ओ हो जबर. अजय इंगळे मला वाटतं त्या ठिकाणी काय चपळ क्षेत्ररक्षण करतायत बघा. नक्कीच एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आणि 39 धाव फलकावर आहेत. अत्यंत महत्त्वाचं षटक आपण बघतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 4 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सौरव वायकर आहे, ऋषी धुमाळ 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू 43 धाव्यांची गरज. कमालीच्या वेगानं हा चेंडू गेलाय बघा. आणि फलंदाज सरप्राईज झालेत, अचंबित झालेत, स्तब्ध उभे राहिलेत. चेंडू मात्र डॉट. 16 चेंडू 43 धावा. यावेळेस देखील बॅटीचा स्पर्श आहे. अगदी मधोमध हा चेंडू आलेला नाहीये. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. कासव गतीनं पुढे चाललेलं आहे धावफलक.
2:40 या ठिकाणी मान्यवर बघायला मिळत आहेत. आपण लाईव्हच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी बघू शकता. या सामन्याचा आनंद घेणारे सर्व क्रीडा रसिक. हो हो, यावेळेस एसट्या उडवलेल्या आहे आणि नक्कीच साप त्रिफळाची क्लीन बोर्ड, फलंदाज बाद. सदर सर्व मान्यवर या ठिकाणी टाटा बाय बाय करीत आपल्या घरी प्रस्थान करतायत. त्यांचे सर्वांचे मनस्वी आभार. आपण मात्र या सामन्याला पूर्ण विराम देऊ आणि मग घरी जाऊ. मंगेश मुसमाडे आलेले आहेत. आणि उद्या सर्व जे सामने आहे ब गटातील लढते आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत उद्या ब गटातील. आणि सर्व सामने अगदी आपल्याला दिलेल्या वेळेनुसार होतील याची नोंद मात्र याची मात्र नोंद घ्यायची आहे. अर्थात आजचा दिवस हा उद्घाटनाचा दिवस होता, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये नक्की थोडासा फेरबदल झालेला आहे. बाईकचा इशारा येतोय मैदानाच्या आतून. तर उद्या मात्र कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही. सामने वेळेवर चालू होतील आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत तब्बल 8 सामने. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे, बरोबर आहे. जाऊया मैदानात. एक चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बाद 41 धावा फलकावर आहे. 13 चेंडू 41 धाव्यांची गरज. ऋषी धुमाळ स्ट्राईकवर आणि चेंडू डॉट. चांगले गोलंदाज आहे बघा अमोल कनगरे, चांगले गोलंदाज आहे. किशोर टाकवले हे सुद्धा चांगले गोलंदाज आपण या स्पर्धेत बघितलेले. हे अरुण टाकवले ते झाकलेले हिरो आहेत बघा, क्षमस्व. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं हे सितारे चमकलेत निम्म्या रात्री. 20 मिनिटं झालेली बघा. 12 मिनिटांचा अवधी आहे. हा जॅकपॉटचा इशारा आलाय. मुख्य पंच या ठिकाणी आपण बघतोय. बॉलर कोण आहे? गोल अरुण कशाचे तीनदा अरुण घेत आहे. पोपट दिसतोय. हा तेच आहे, पोपट. हे इकडे गेला होता ना. सचिन खरपुडे. पोपट खरपुडे. असे नाव माहिती होऊ राहिले. हा चला, सचिन खरपुडे गोलंदाजी मार्कवर आहे. जॅकपॉटचा इशारा या ठिकाणी उमेश केने सरांनी या ठिकाणी दिलेला आहे. 16 धावा बनवायच्या आहे. हा क्रुशियल मोमेंट आहे बघा. अवंतरचा इशारा आलाय. चेंडू या ठिकाणी खराब मात्र असणार आहे. एका धावेच्या मदतीनं आपण बघतोय धावफलक पुढे जाईल, परंतु या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये 6 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहे. कारण हे षटक जॅकपॉट षटक आहे. यामध्ये 16 धावा बनवल्या तर दिवाळी, आणि नाही बनल्या तर मात्र दसरा. हा होळी जाळपोळ. चेंडू हव्यात आहे. झेल अवघड आहे. प्रयत्न भरपूर झाले. प्रयत्नाचं कौतुक केलं जाईल आणि धावांसाठी देखील भरपूर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. धावबाचा इशारा येतोय आणि तिसऱ्या पंचाकडे आपण जातोय. तिसऱ्या पंचाची मदत आपण बघतोय मैदानाच्या आतमधून. जो इशारा आलाय घेतल्या गेलेले. नॉट आउट. किती 4 धावून का? नाही 3. 3 धावा का 4 सर? 4.
4 4 ठीक आहे. इकडून टाक थांब बाउंड्री तशी नाही गेली ना पळून घेतली ना? तीन धावून पळून काढले ना त्यांनी. चार धावा काढल्या आणि पळून आता वाईट आहे का नाही डॉट आहे. डॉट हा डॉट. यावं लागेल बोल हो हो 10 चेंडू 36 धावांची गरज. हा ना मग राईटीच होता ना वरती मग. लेफ्टी होतं लेफ्टी स्क्वेअर लेग कडे येणारा चेंडू आहे आणि नाही, अमोल कनगरे यांच्याकडून खूप मोठी चुकी झाली, कारण यावेळेस चौकार मात्र येतोय जॅकपॉट आणि 9 धावा या ठिकाणी होत आहेत. बघा लक्ष द्या, 9 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 3 चेंडू संपलेले आहेत, 3 चेंडू शिल्लक असतील. 9 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. 7 धाव्यांची गरज 3 चेंडूंमध्ये. चार आले ना आता. बॅटीची काढा घेतोय. सिंगल पूर्ण करताना दोन्ही बॅटर्स आणि त्यानंतर धावबाची संधी. नेमकं बाद कोण होणार? मंगेश मंगेश मुसमाडे या ठिकाणी बाद झाले. आउट हा बेल्स अगोदर पडल्या नव्हत्या, त्यामुळे हा नंतर सचिन खरपुडे यांनी उर्वरित काम या ठिकाणी पूर्ण केलंय. 2 बॉल. बॉलर आहे नवीन बॅटर अमीन भाई येत आहेत. हां 1 रन कर खाली चार बॉल झाले 4 झाले ना. पांड्या चार बॉल आलं आमीन भाई अमीन भाई आलेले आहेत. 2 बॉल 7 रन. स्ट्राईक केलेलं आहे 9 रन निघाले. ऋषिकेश नॉन स्ट्राईक 7 धावांची गरज आहे. जॅकपॉट ओव्हर. चला जेल पकडलेला आहे अमोल बर्डे यांनी. कॉट बिहाइंड फलंदाज बाद. करणे दे शेवटचा चेंडू आहे. 7 धावा जॅकपॉट कंप्लीट करण्यासाठी लागणार आहे. आता जर गोलंदाज चुकला तर संधी असेल, परंतु तुम्हाला एक मोठा फटका सुद्धा खेळायचा आहे. सहा लागत 6 क्षमस्व 6 लागतील. बरोबर आहे. हां हां झाले 4 आणि 4 8 9 10 हां हा चला डॉट आलेला आहे. कसला 26 मिनिटी झालेली आहेत. हो 5 मिनिटं करायची ना हे 5 रन किती आले 6 चेंडू आणि फक्त 36 धाव्यांची गरज आहे. 46 झाले का पहिला चेंडू मात्र डॉट आहे. आरिफ सर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट येतोय. 5 चेंडू बॅट्समन कोण आहे रे 36 धाव्यांची गरज. दुसरा दुसरा साहिल सय्यद चला दुसरा चेंडू देखील
अप्रतिमरित्या या ठिकाणी यष्टीरक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम गोलंदाज करतोय. काय गोलंदाजी बघा, अगदी 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक एक धाव आपण बघतोय अवघी जी खर्च झालेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहे, 35 धाव्यांची गरज आहे. एक मोठ्या विजयाच्या दिशेने जाताना फ्रेंड्स 11 मक्तापूर संघ बॅटीचा स्पर्श, बिटवीन द गॅप, हलकीसी दरार, गेंद फरार, रन मिलेंगे 4, चौकार. बघूया कॉट बिहाइंड, यस विकेट आहे. तर जाता जाता देखील आरिफ पठाण या ठिकाणी एक धक्का देऊन गेलेत. फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी मी ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. उद्या पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एकमेकाशी जोडले जाऊ ठीक 2 वाजता. उद्या मात्र 8 सामने असतील, वेळेवर सुरू होणारे सर्व सामने. प्रेक्षकांनी सुद्धा वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आजचं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.